प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली। वेग इतका की ट्रेन मालगाडीवर चढली। पत्रा कापून लोकांना बाहेर काढलं। भयंकर रेल्वे अपघात। काय घडलं? छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 11 जणांचा दुर्दैवी अंत झालाय तर 20 प्रवासी गंभीर जखमी झालेत। मंगळवारी दुपारी 4 वाजता अपघाताची ही घटना घडली। हा अपघात इतका भयंकर होता की ट्रेन अक्षरशः एकावर एक चढल्या गेल्या होत्या। त्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला। गेवरा रोड बिलासपूर मेमू लोकल ट्रेन गौतारा स्टेशन जवळ एका मालगाडीला धडकली। ही धडक इतकी भीषण होती की मेमू ट्रेनचा पहिला डबा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली। ही दुर्घटना बिलासपूर कटनी रेल्वे विभागातल्या लालखदान परिसरात दुपारी साधारण 4च्या सुमारास घडली। कोरोबा पॅसेंजर क्रमांक 68733 आणि एका मालगाडीची समोरासमोर भीषण धडक झाली। या धडकेत पॅसेंजर गाडीचे काही डबे रुळावरून घसरले। अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी झालेत। जखमींना तात्काळ बिलासपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय। अपघातानंतर लगेचच रेल्वे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं। डबे कापण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला। अपघात स्थळ बिलासपूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धडकेचा आवाज ऐकताच जवळच्या गावातले लोक घटनास्थळी धावले आणि बचाव कार्यात मदत केली। या अपघातामुळे सुमारे 12 गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली। केंद्रीय मंत्री तोखन साहू आणि आमदार धर्मलाल कौशिक यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली। अपघाताचं कारण शोधण्यासाठी रेल्वेनं रेल्वे सुरक्षा आयुक्त स्तरावर घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। प्राथमिक चौकशीत सिग्नल बिघाड किंवा मानवी चूक ही अपघाताची संभाव्य कारणं असल्याचं समोर येत आहे। रेल्वे प्रशासनानं उच्चस्तरीय चौकशीची ही घोषणा केली आहे। बिलासपूरचे जिल्हा दंडाधिकारी संजय अग्रवाल यांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलं, गेवरा रोडवरून निघालेली मेमू ट्रेन गौतारा आणि बिलासपूर स्थानकादरम्यान मागून येणाऱ्या मालगाडीला धडकल्यानं हा भीषण अपघात झाला। या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना रेल्वेकडून 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला, असं जिल्हा दंडाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितलं। दरम्यान या भीषण रेल्वे अपघातामुळे हावडा मुंबई आणि हावडा अहमदाबाद या दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती। नागपूर मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला। काही गाड्यांना मोठा विलंब होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। पण या भीषण अपघाताबाबत सगळीकडूनच हळहळ व्यक्त होतीये। या अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।